सरला बेटेचे महंत रामगिरी महाराज यांनी इस्लाम आणि प्रेषितावर केलेले आरोप पूर्णपणे तथ्यहीन, निराधार आणि तद्दन खोटे आहेत. या वक्तव्याच्या शब्दातून त्यांचा इस्लामबद्दल पूर्वग्रह आणि अज्ञान प्रतीत होतो. हजरत आयशा रझियल्लाहु ताला अन्हु बद्दल यांच्या प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या विवाहाबद्दल साने गुरुजी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे इस्लामी संस्कृती या पुस्तकात मांडणी केलेली आहे. साने गुरुजी लिहितात की 1932 साली धुळे तुरुंगात असताना कोणीतरी आचार्य विनोबा भावे यांना प्रश्न विचारला की मोहम्मद पैगंबर साहेबांनी किती लग्न केली? 12 वर्षाच्या मुलीसोबतही? विनोबा भावे म्हणाले, गंभीर झाले आणि म्हणाले, थोरांच्या लग्नांचा पुष्कळ वेळा पालक होणे एवढाच अर्थ होतो. मोहम्मद पैगंबरांना तुम्ही भोगी समजता? ते असे असते तर त्यांना दुनिया जिंकती आली नसती. गिबन, कार्लाइल वगैरे पंडितांनी त्यांची स्तुती गायली नसती. पैगंबर थोर विभूती होते. त्यांचे चरित्र जेव्हा माझ्या डोळ्यासमोर येते तेव्हा माझी समाधी लागते. साधू वासवानी लिहितात की भारतीय विचारसरणी व जीवनशैलीवर इस्लामचे मोठे योगदान आहे. संत तुकाराम यांचा अभंग, अल्लाह तू देवे, अल्लाह तू दिलावे, अल्लाह एक तू, नबी एक तू. संत महाराज यांचा अल्लाह तू गनी, तसेच संत एकनाथ महाराज यांचा मौला रखेंगा वैसा ही रहना आणि तुकडोजी महाराज यांचा अभंग मोहम्मदाचा उपदेश नव्हे एकाच देशासाठी. शिवाजी महाराज औरंगजेबला लिहिलेल्या पत्रात म्हणतात की कुराण ही प्रत्यक्ष ईश्वराची वाणी आहे. ते आसमानी किताब आहे. यात ईश्वराला जगाचा ईश्वर असं म्हटलं आहे. मुसलमानाचा ईश्वर म्हटलं नाही.